नो आयडिया. बरोबर, व्हेरी गुड. तर आपण मॅथ शिकत होतो. आपण काय शिकत होतो आठवते का तुम्हाला? काय बरं शिकत होतो आपण? कोणता आपला लेसन चालू होता? कोणता लेसन शिकत होतो आपण? आपण शिकत होतो कंपाऊंड इंटरेस्ट. आठवते का कंपाऊंड इंटरेस्ट? ते आपण शिकत होतो आणि त्याच्यातलं आपण पहिला जे 14.1 आहे त्याच्यातले आपण काही गणितं घेतली होती. आता आपण 14.2 स्टार्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे ना, आपल्याला फॉर्म्युला कोणाला माहित आहे का? कोण सांगू शकेल का कंपाऊंड इंटरेस्ट साठीचा फॉर्म्युला काय आहे? म्हणजे अमाऊंटचा फॉर्म्युला आहे तो, इंटरेस्टचा नाहीये. इंटरेस्ट नंतर मिळतो अमाऊंट मधून प्रिन्सिपल मायनस केल्यावर. ए चा फॉर्म्युला माहित आहे का कोणाला? कोण सांगू शकेल का? ए अमाऊंट कोणाला येते का? आठवते का? बघा आपण शिकलो तो कंपाऊंड इंटरेस्ट, ए अमाऊंट, पी. पी कशासाठी असतो? पी प्रिन्सिपल, बरोबर. आर, आर कशासाठी असतो? आर रेट असतो आपला. आर म्हणजे रेट असतो. आणि एन काय असतं? एन एन टाइम पिरियड असतो. टाइम असतो आपला, किती वर्षासाठी आपण ते पैसे घेतले किंवा डिपॉझिट केलेत ते टाइम असतो. आता आपल्याला इथे बघा, आपल्याला इथे काय माहितीये का? ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला फॉर कंपाऊंड इंटरेस्ट. ऍप्लिकेशन म्हणजे काय माहितीये का? ऍप्लिकेशन म्हणजे उपयोग आपण म्हणूया. तर हा जो कंपाऊंड इंटरेस्ट, म्यूट करा सर्वांनी आणि फक्त ऐका. आणि मी प्रश्न विचारेन तेव्हा अनम्यूट करा. हा, म्यूट करा. स्क्रीन दिसते सर्वांना? थम्स अप करा स्क्रीन दिसत असेल तर. स्क्रीन दिसते? असं करा, थम्स अप. व्हेरी गुड. ऍप्लिकेशन याचा अर्थ काय असतं माहितीये का? ऍप्लिकेशन म्हणजे उपयोग, उपाययोजन आपण म्हणतो. म्हणजे काय? तर हा जो फॉर्म्युला आहे अमाऊंटचा, आपल्याला अमाऊंटचा जो फॉर्म्युला दिलेला आहे त्या अमाऊंटच्या फॉर्म्युलाचा आणखी आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी वापर करू शकतो. हा फॉर्म्युला आहे ना आपला ए चा, ए इज इक्वल टू P1 प्लस R अपॉन 100 रेज टू N. हा जो फॉर्म्युला आहे हा अमाऊंटचा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाचा कंपाऊंड इंटरेस्ट शोधण्यासाठीचा तर उपयोग आहेच. कंपाऊंड इंटरेस्ट साठीच हा फॉर्म्युला आहे. पण आणखी कुठे कुठे त्याचं ऍप्लिकेशन आहे, आणखी कुठे कुठे त्याचा वापर आपण करू शकतो, तर ते आपल्याला शिकायचं आहे. फॉर्म्युलाचा ऍप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला फॉर कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्टच्या फॉर्म्युलाचं ऍप्लिकेशन काय आहे, म्हणजे कुठे कुठे आपण तो फॉर्म्युला यूज करू शकतो, आणखी कोणत्या ठिकाणी ह्या फॉर्म्युलाचा उपयोग होतो. तर कोणत्या ठिकाणी होतं माहितीये का? बघा, डे टू डे लाईफ मध्ये आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये किंवा नेहमीच्या याच्यासाठी सुद्धा कॅल्क्युलेशन मध्ये पण आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. बघा, एखादं शहर आहे तर एखाद्या शहराची लोकसंख्या असते, पॉप्युलेशन असते, किंवा कोणतीही गोष्ट, पॉप्युलेशन म्हणा किंवा माझ्याकडचे पैसे म्हणा किंवा एखाद्याने कोणतीही गोष्ट एका ठराविक दराने, एका ठराविक रेटने
म्हणजे 5%, पर्सेंट नाही, 5%, 10%, 25%, each year म्हणजे दरवर्षी 10%, 15%, 5% वाढत असेल किंवा कमी होत असेल. बघा आता समजा माझा पगार आहे, तर माझा पगार समजा या वर्षी माझा पगार समजा 10,000 आहे आणि दरवर्षी त्या पगारात ना 10% वाढ होत असेल, म्हणजे दरवर्षी पगार वाढतोय माझा, किती वाढतोय? 10% वाढतोय, 10%, 10%ने इन्क्रीज होतोय माझा सॅलरी जी आहे माझी. आता या वर्षी समजा 10,000 आहे माझी सॅलरी आणि इच इयर म्हणजे दरवर्षी माझ्या सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट होते. इन्क्रीमेंट म्हणजे वाढ होते. किती टक्क्यांनी वाढ होते? समजा 10%ने इन्क्रीमेंट होते. बघा हा जो पर्सेंटेज आहे ना, हा जो रेट आहे ना, हा जर आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये ठराविक असेल म्हणजे दरवर्षी तेवढंच इन्क्रीमेंट, असं नाही की यावर्षी 10%, पुढच्या वर्षी माझं 5%च झालं, तिसऱ्या वर्षी माझं 15% झालं, असं नाही. दरवर्षी जर सेम इन्क्रीमेंट होत असेल 10%, 10%, 10%, ठराविक जर वाढ आहे, इन्क्रीमेंट 10%नेच इन्क्रीमेंट आहे दरवर्षी, तर अशा वेळेला आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. म्हणजे जी वाढ आहे किंवा जी घट आहे, डेप्रिसिएशन पण असतं आणि इन्क्रीमेंट पण असतं. डेप्रिसिएशन म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत ठराविक दराने कमी जरी होत असेल किंवा वाढत जरी असेल, कमी होते किंवा वाढते, दोन्हीसाठी आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. पण ते जे पर्सेंटेज आहे ना, ती वाढ जी आहे किंवा ती जी कमी होणारी किंमत आहे, त्याचा जो दर आहे तो ठराविक असला पाहिजे. दरवर्षी तेवढीच वाढ पाहिजे किंवा दरवर्षी तेवढीच घट पाहिजे. तुम्ही हा फॉर्म्युला तेव्हा नाही वापरू शकत जेव्हा या वर्षी 10% वाढ झाली, पुढच्या वर्षी 5% झाली, त्याच्यात ती पुढच्या वर्षी 15% झाली, अशी वेगवेगळी जर वाढ असेल तर हा फॉर्म्युला आपल्याला वापरता येतो की नाही? नाही वापरता येणार. ठराविक वाढ आहे ना, ठराविक टक्क्याने वाढते ना सॅलरी किंवा कोणतीही गोष्ट, 10% वाढते, 25% वाढते, पण दरवर्षी तेवढीच, कमी जास्त नाही चालणार, दरवर्षी तेवढीच वाढ आहे किंवा दरवर्षी तेवढीच घट आहे. घट म्हणजे कमी. आता एखादी वस्तू मी घेतलीये, समजा मी गाडी घेतली, टू व्हीलर, बरोबर आहे. आता टू व्हीलर समजा मी 2 लाखाची घेतलीये, बरोबर आहे. आता जर एखादी वस्तू आपण घेतो ना, त्याची व्हॅल्यू ना दरवर्षी ठराविक दराने कमी होत असते, डेप्रिशिएट होते व्हॅल्यू, डेप्रिसिएशन म्हणतात त्याला. म्हणजे तुम्ही जरी ती गाडी नाही वापरली, ती तशीच ठेवली घेऊन नवीन, 2 लाखाची गाडी आहे, तुम्ही घेतली, ठेवली, वापरलीच नाही, चालवलीच नाही, आणि तुम्ही 2 वर्षांनी ती विकायला गेलात, तर तुम्ही ज्याला विकणार त्याला काय म्हणाल? मी तर वापरलीच नाही, जी घेतली होती तशीच आहे, मला 2 लाख रुपये पाहिजे. ऐकताय ना सगळेजण? असंच मागणार ना आपण, वापरलीच नाही. पण तसं होत नाही. एखादी वस्तू आपण आणतो, घरी आणली की त्याच्या पुढच्या दिवसापासून त्याची व्हॅल्यू काय होते? कमी होते. दरवर्षी ठरलेलं असतं की एखादी वस्तू आहे, आता टू व्हीलर आहे, तर त्याची व्हॅल्यू किती कमी होणार दरवर्षी? 10% होणार की 15% होणार की 20%? ते ठरलेलं असतं, त्याला घट आपण डेप्रिसिएशन म्हणतो. मग ती पण जी डेप्रिसिएशन आहे ना, की घट जी आहे ना, व्हॅल्यू जी कमी होते की नाही, ती पण ठराविक दराने होते. तर मग 2 वर्षांनी तिची किती किंमत असेल हे जर आपल्याला विचारलं, म्हणजे समजा त्या गाडीची किंमत 10%ने कमी होते दरवर्षी, तर 2 वर्षानंतर त्या गाडीची किंमत किती असेल ते सुद्धा आपल्याला या फॉर्म्युलाने शोधता येतं. किंवा माझी सॅलरी आता 10,000 आहे, दरवर्षी ती 15%ने वाढते,
तर 3 वर्षांनी माझी सॅलरी किती असेल, हे जरी मला शोधायचंय तरी सुद्धा मी या फॉर्म्युलाचा वापर करू शकते. आपल्याला आपल्याला काय माहितीये का याच्यामध्ये, की हा फॉर्म्युला आपण कुठे कुठे वापरू शकतो. फक्त कंपाऊंड इंटरेस्ट साठीच नाही, तर आणखी कुठे तो वापरता येतो. कळतंय का की नाही? आपल्याला ऍप्लिकेशन शिकायचं आहे. फक्त कंपाऊंड इंटरेस्ट साठी न वापरता आणखी कधी कधी आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो वेगळ्या गोष्टी शोधण्यासाठी. तर अशा वेळेला आपण वापरू शकतो. एखादी आता समजा तुमची शाळा आहे, शाळेमध्ये समजा आता या वर्षी 700 विद्यार्थी आहेत आणि 700 विद्यार्थी या वर्षी आहेत आणि दरवर्षी समजा 5% विद्यार्थी वाढतायत शाळेमध्ये तुमच्या. 5% इन्क्रीज होत आहेत स्टुडंट्स. नंबर ऑफ स्टुडंट हे एव्हरी इयर 5% ने इन्क्रीज होत आहे. तर 3 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 वर्षांनी तुमच्या शाळेतल्या स्टुडंटचा नंबर किती असेल हे जरी तुम्हाला हवं असेल तरी आपण काय करू शकतो, काय करायचं, कसं शोधू शकता? अरे ऐकताय मला की नाही? ते जर शोधायचं असेल तर आपण कोणता फॉर्म्युला वापरायचा? हा, अमाऊंटचा जो कंपाऊंड इंटरेस्ट साठीचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. आता मी समजा माझ्या सॅलरीचं उदाहरण घेतलं. समजा माझी आत्ताची सॅलरी 10,000 आहे इन केस समजा. कळलं? आता सॅलरी जर माझी 10,000 आहे आता आणि दरवर्षी तिच्यामध्ये 10% इन्क्रीमेंट होते. 10% इन्क्रीमेंट होते. तर 2 वर्षानंतर माझी सॅलरी किती आहे हे जर काढायचं असेल तर मी काय करेन, माझी आत्ताची सॅलरी जी आहे ती पी आहे, माझं प्रिन्सिपल पी घ्यायचं. प्रिन्सिपल नाही म्हणत पण इनिशियल सॅलरी आताची या वर्षीची. आता त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट किती पर्सेंटने होते दरवर्षी? 10% होते दरवर्षी इन्क्रीमेंट, दरवर्षी. तर 2 वर्षांनी माझी सॅलरी किती असेल, म्हणजे एन 2 इयर्स घ्यायचं. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फॉर्म्युलामध्ये टाकायचे. पुट डाऊन केल्यानंतर माझा फॉर्म्युला जो आहे ए चा, ए इज इक्वल टू टी ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. पी माझं 10,000 आहे, 1 प्लस आर माझं 10 आहे अपॉन 100 रेस टू 2. इकडे ए आहे. ए इज इक्वल टू 10,000. इथे हा 0 0 निघून जातो. इथे 1 प्लस 1 अपॉन 10 राहतं. आता ब्रॅकेट मधला डिनॉमिनेटर याचा काही नाही, म्हणजे इथे 1 आहे आणि ह्याचे दोघांचे ऍडिशन करायचे आहे तर डिनॉमिनेटर इक्वल पाहिजे. आणि डिनॉमिनेटर इक्वल करण्याची सोपी पद्धत म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे 10 ने 1 ला करा, 1 ने 1 ला करा. 10 1 जा 10, आधी इथे 10,000 लिहिते हे. आता ब्रॅकेट मध्ये काय होतं, मी हे क्रॉस मल्टिप्लाय करून जो डिनॉमिनेटर आहे तो इक्वल करायचा असतो. बघा, फ्रॅक्शनचं ऍडिशन करण्यासाठी असं आपल्याला ऍडिशन आहे. आता हा फ्रॅक्शन आहे, याचा डिनॉमिनेटर 10 आहे, याला याच्याबरोबर ऍड करायचंय तर याचा डिनॉमिनेटर पण सेम असला पाहिजे तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होतं. पण याचा डिनॉमिनेटर काही नाहीये म्हणजे 1 होता आणि याचा 10 आहे. दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल करायचं तर क्रॉस मल्टिप्लाय ही सगळ्यात सोपी मेथड आहे. 10 1 जा 10 प्लस 1 1 जा 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. डिनॉमिनेटरचं खाली जे नंबर्स असतील 2 त्यांचंच मल्टिप्लिकेशन 1 आणि 10. 1 10 जा 10 म्हणजे तुमचं डिनॉमिनेटर इक्वल होतो. हे 10 प्लस 1 11 होणार आणि अपॉन 10 असं इथे ब्रॅकेट मध्ये आन्सर येणार. 11 अपॉन 10 आणि स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे किती वेळा मल्टिप्लाय करायचं मुलांनो? 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम. किती टाइम मल्टिप्लाय करायचं? 2 टाइम्स. हा जो 10 बाय 11 बाय 10 आहे ते मी 2 टाइम्स मल्टिप्लाय करणार. 11 बाय 10, 11 बाय 10.
हा 0 0 गेला, हा 0 गेला, इथे 100 येणार, इथे इंटू 11 इंटू 11. याचं मल्टिप्लिकेशन किती येईल सांगा? 100 इंटू 11 इंटू 11. करा बरं मल्टिप्लिकेशन. सगळ्यांनी करायचं मल्टिप्लिकेशन. वही आहे सगळ्यांकडे? 100 ने 100 गुणिले 11 गुणिले 11. करा गुणाकार आणि मला उत्तर सांगा याचं. 12,100. मग 2 वर्षानंतर माझी सुरुवातीची सॅलरी किती होती? सुरुवातीची सॅलरी किती होती? पहिली सॅलरी किती होती? 10,000 होती ना, आणि दरवर्षी 10% इन्क्रीमेंट होते. तर 2 वर्षांनी माझी सॅलरी किती झाली बघा? 12,100 झाली. आधी 10,000 होती, 2 वर्षांनी माझी ती जी सॅलरी आहे ती वाढून किती झाली? 12,100. 12,100 एवढी सॅलरी झाली. कळलं? आता आपण ह्याची सेम गणित आपल्याला 14.2 मध्ये आहेत, ती आपण बघायचे. फक्त जेव्हा व्हॅल्यू कमी होते, डेप्रिसिएशन होते, तेव्हा फक्त आर मायनस घ्यायचा असतो. म्हणजे मध्ये प्लस आहे ना, तिथे मायनस घ्यायचं. कळते का? जेव्हा व्हॅल्यू कमी होते एखाद्या गोष्टीची. आता पहिलं गणित आपण बघूया ह्याच्यामध्ये काय आहे. प्रॅक्टिस सेट 14.2 मध्ये बघा काय दिलंय. फर्स्ट वाला सम. ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ फ्लाय ओव्हर ब्रिज. कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम. बांधकाम चालू होतं कशाचं? फ्लाय ओव्हर ब्रिजचं. म्हणजे ब्रिज असतात ना, उड्डाण पूल असतात. देर वेर 320 वर्कर्स इनिशियली. इनिशियली म्हणजे सुरुवातीला 320 वर्कर होते तिथे कामासाठी. बांधकामाचं काम म्हणजे फ्लायओव्हर ब्रिजचं काम चालू होतं. त्या कामासाठी सुरुवातीला 320 वर्कर्स आर देअर. त्यानंतर त्यांनी काय दिलंय की द नंबर ऑफ वर्कर्स the number of workers were increased. इन्क्रीज म्हणजे वाढतायत. नंबर ऑफ वर्कर म्हणजे कामगारांची संख्या इन्क्रीज होतीये बाय 25% एव्हरी इयर. दरवर्षी 25% ने वर्कर्सचा नंबर इन्क्रीज होतोय. फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years. बघा दरवर्षी 25%च इन्क्रीज होतात. म्हणजे ती जी इन्क्रीमेंट आहे ती ठराविक आहे, फिक्स्ड आहे. असं नाही पहिल्या वर्षी 25%, दुसऱ्या वर्षी 10% अशी इन्क्रीज नाही होत आहे वर्करचा नंबर. एव्हरी इयर 25% वाढत आहे. आणि एव्हरी इयर जर सेम इन्क्रीमेंट असेल, सेम पर्सेंटेज असतील, तरच आपण हा फॉर्म्युला यूज करू. तर आता आपण इथे हा फॉर्म्युला यूज करू शकतो. इनिशियली जे नंबर ऑफ वर्कर्स आहेत ते किती आहेत? सुरुवातीचे कामगारांची संख्या किती आहे? सुरुवातीच्या कामगारांची संख्या किती आहे? अरे बोला, बोलो बोलो, सो गए क्या? सुरुवातीला किती कामगार आहेत कामाला तिथे? किती होती कामगारांची संख्या?
कोणच बोलत नाही. पुन्हा वाचायचा का प्रश्न? बघा, ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ फ्लायओव्हर ब्रिज देर वेर 320 वर्कर्स इनिशियली. सुरुवातीला 320 वर्कर तिथे काम करत होते. द नंबर ऑफ वर्कर्स वेर इन्क्रीज्ड बाय 25% एव्हरी इयर. दरवर्षी त्या कामगारांच्या संख्येमध्ये 25% ने इन्क्रीज होत आहे नंबर कामगारांचा. तर फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years. 2 वर्षांनी तिथे किती कामगार कामाला असतील? जर दरवर्षी कामगारांची संख्या वाढत असेल 25%, तर 2 वर्षांनी किती कामगार असणार? पी किती घ्यायचं? पी सांगा. पी किती घ्यायचा, आर किती घ्यायचा आणि एन किती घ्यायचं सांगा. पी म्हणजे सुरुवातीची रक्कम. पी किती घ्यायचा आहे? 320. व्हेरी गुड. आर किती घ्यायचं आहे? आर म्हणजे पर्सेंटेज मध्ये असतं, जे ठराविक इन्क्रीज 25%. आणि एन म्हणजे टाइम पिरियड, म्हणजे किती वर्षांनी आपल्याला विचारलंय की 2 वर्षांनी 3 वर्षांनी. एन किती घ्यायचा? 2 years. व्हेरी गुड. आता 2 वर्षांनी तिथे किती कामगार काम करणार ते आपल्याला विचारलंय. तर फॉर्म्युला आपण हा वापरू शकतो इथे. A is equal to P 1 plus R upon 100 raised to N. P 320 आहे, ब्रॅकेट 1 plus R 25 आहे upon 100 raised to 2. हा व्हॅल्यू मी टाकलं त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता इथे होतं काय माहितीये, ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करायचा असतो. हा जो ब्रॅकेट आहे ना, हा पहिला आधी सॉल्व्ह करायचा. त्या ब्रॅकेट मध्ये काय आहे, हे 25 आणि 100 आहेत. 25 आणि 100 दोन्ही पण 25 च्या टेबल मध्ये येतात. 25 1 जा 25, 25 4 जा 100. 25 चा जर टेबल येत असेल, 25 4 जा 100 येतात. मग इथे राहिलं 1 plus 1 upon 4 स्क्वेअर. आता 1 plus 1 upon 4, मगाशी जसं 1 plus 1 upon 10 होतं तसंच हे आहे. इथे आता दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल करावा लागेल. याचा डिनॉमिनेटर काही नाहीये म्हणजे 1 आहे. मग क्रॉस मल्टिप्लाय करायचं. याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला, म्हणजे 4 1 जा 4 प्लस 1 1 जा 1 अपॉन खाली या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 4 1 जा 4, 4 1 जा 4 प्लस 1 1 जा 1 अपॉन 4. इथे 4 plus 1 5 आला अपॉन 4. 320 5 upon 4 स्क्वेअर. हे कळलं का? ऍडिशन कळलं? क्रॉस मल्टिप्लाय करून ऍड करा. ब्रॅकेट मध्ये जे तुम्हाला ऍडिशन आहे ब्रॅकेट मध्ये, त्याचा डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. 1 plus 1 upon 4 असं आहे. तर याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे. तर हे 4 आणि 1 ला मल्टिप्लाय करायचं, 1 ने 1 ला करायचं आणि खाली डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करायचं. 4 1 जा 4 असं 5/4 येणार. आता 5/4 चा स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स घ्या. 320 is equal to into 5/4 into 5/4, कारण स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता इथे डिव्हिजन होत असेल तर करायचं. आता इथे 4 दिसतोय आणि हा बघा, हा 320 आहे, पण 320 मधला हा जो 32 आहे, हा 32 4 च्या टेबल मध्ये येतो. आणि डिव्हिजन करताना एक नंबर न्यूमरेटर आणि एक डिनॉमिनेटर मधला नंबर घ्यायचा असतो. आता इथे असं आहे ना, 320 into 5/4 into 5/4. याच्यामध्ये हे तिन्ही नंबर वरती आहेत आणि हे 4 2 जे आहेत ते खाली आहेत डिनॉमिनेटर. हा जो 32 आहे ना,
320 मधला जो 32 आहे हा 4च्या टेबलमध्ये येतो. मग हा 4 आणि हा 320 या दोघांना मी 4 ने डिवाइड करणार, कारण दोघं पण 4च्या टेबलमध्ये येणार आहे. 4 1 जा 4 आणि 4 8 जा 32 आणि एक 0 जो आहे वरचा तो द्यायचा, कारण 32 ला आपण डिवाइड केलं त्यामुळे 0 राहतो. पुन्हा हा 4 आहे आणि हा 8 आहे. पुन्हा हे दोन्ही 4च्या टेबलमध्ये येतात. 4 1 जा 4 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8 8 आणि हा एक 0 म्हणजे 20 आहे. तुमचं A इज इक्वल टू 20 इंटू 5 इंटू 5. आता याचं मल्टिप्लिकेशन करा 20 इंटू 5 इंटू 5 आणि मला सांगा किती आन्सर येतं. 500. म्हणजे आधी किती वर्कर्स होते, सुरुवातीला वर्कर्स किती होते? इनिशियली किती वर्कर्स होते? 320. आणि आफ्टर 2 इयर्स 25% इन्क्रीज झाल्यामुळे आफ्टर 2 इयर्स किती झाली वर्कर्सचा नंबर किती झाला? आता वर्कर्सचा नंबर किती झाला? आता 2 वर्षांनी एवढा झालाय. आता वर्कर एवढे झाले. आता तिथे सुरुवातीला 320 होते, पण दरवर्षी जो नंबर आहे तो 25% ने वाढतोय. त्यामुळे 2 वर्षांनी तिथे जे वर्कर्स आहेत त्यांचा नंबर 500 झालेला आहे. कळतंय की नाही? कळलं की नाही? समजा की नाही? थम्स अप करा. नंदुरबार शाळेतले विद्यार्थी थम्स अप करा. कळलंय की नाही? थम्स अप केलं तरी मला काय? थम्स अप. ठीक आहे. आता आपण दुसरं गणित बघणार आहोत. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगायचं दुसऱ्या गणितामध्ये की काय पी आहे, आर किती आहे, एन किती आहे ते तुम्ही सांगायचं. ठीक आहे. आता बघा दुसऱ्या गणितात काय आहे. अ शेफर्ड. शेफर्ड माहितीये का तुम्हाला? शेफर्ड कोण असतो? शेफर्ड कोण असतो माहितीये का तुम्हाला? शेफर्ड. एनीवन नोज अबाउट शेफर्ड? शेफर्ड कोण असतात माहितीये का? मेंढपाळ असतात की नाही? मेंढपाळ मेंढ्या पाळणारी ज्या व्यक्ती असतात, ज्या मेंढ्या पाळतात त्यांना आपण शेफर्ड असं म्हणतो. ठीक आहे. आता जे एक शेफर्ड आहेत, मेंढपाळ आहेत, त्यांच्याकडे हॅज 200 शीप. त्यांच्याकडे 200 शीप्स आहेत. शीप म्हणजे मेंढ्या. विथ हिम म्हणजे त्यांच्याकडे. म्हणजे शेफर्डकडे 200 शेफर्ड हॅज 200 शीप. 200 शीप आहेत त्यांच्याकडे. फाइंड द नंबर ऑफ शीप्स विथ हिम आफ्टर 3 इयर्स. नंबर ऑफ शीप 3 वर्षानंतर त्यांच्याकडे किती असणार? इफ द इन्क्रीमेंट झालंय, इन्क्रीज झालंय नंबर ऑफ शीप म्हणजे शीपच्या नंबर मध्ये इन्क्रीज झालेला आहे 8% एव्हरी इयर. दरवर्षी 8% ने नंबर ऑफ शीप इन्क्रीज होत आहेत. एव्हरी इयर 8% ने नंबर ऑफ शीप जो आहे, शीपचे जे नंबर आहे तो दरवर्षी 8% ने इन्क्रीज होणार आहे. तर 3 वर्षांनी त्या व्यक्तीकडे किती मेंढ्या असतील? आता किती आहेत त्यांच्याकडे शीप? आता शीप किती आहेत सध्या? 200. मग 200 काय घ्यायचे आपण?
फॉर्म्युला मधला 200 म्हणजे काय? हा, काय घ्यायचंय? 200. फॉर्म्युला मध्ये 200 काय आहे आपला? पी आहे, पी 200. आर किती आहे? आर म्हणजे इन्क्रीज होत किती पर्सेंटने, ते आर असत. किती पर्सेंटने इन्क्रीज होत आहे नंबर ऑफ शिप मध्ये? 8%. हा, 8%. आणि आफ्टर हाऊ मेनी इयर्स वी हॅव टू फाइंड नंबर ऑफ शिप्स? एन किती आहे? किती वर्षानंतर आपल्याला शिपचा नंबर शोधायला सांगितलंय? एन किती आहे? काय झालं? आपली क्वेश्चन वेगळा आहे. 8% 8%च आहे ना इथे पण. 8 आहे ना? अच्छा, तुमच्या पुस्तकात 10% आहे. तुमच्या बुक मध्ये 10% आहे. असं कसं? इंग्लिश मिडियमचंच बुक आहे ना तुमच्याकडे? इंग्लिश मिडियमचंच आहे ना? बाकीच्यांच्या बुक मध्ये काय आहे? 8 आहे की 10 आहे? 8% आहे की 10% आहे? 8 आहे ना? हा, मॅक्झिमम बुक्स मध्ये 8 आहे, तर आपण 8 घेऊया. ठीक आहे, तुमच्या बुक मध्ये 10 असेल तर 10 घ्या, काही इश्यू नाही. जे आहे ते घ्या, कोणतंही असले तरी. पण आन्सर जे आहे आन्सर की मध्ये ते चेक करा. जर तुमचं टॅली होत असेल तर बरोबर आहे, 10% घ्या. ठीक आहे, पण मॅक्झिमम बुक्स मध्ये आपल्याला 8% दिले, त्यामुळे आपण 8% घेऊया. आणि एन जो आहे तो 3 इयर्स आहे. आता ए चा फॉर्म्युला जर तुम्ही यूज केला तर पी ए इज इक्वल टू पी ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू एन. ए इज इक्वल टू पी 200 आहे, 1 प्लस आर इथे 8 आहे अपॉन 100 रेज टू एन 3 आहे इथे. आता इथे 8 आणि 100 आहे ना, त्याला कशाने तरी डिवाइड होतं. कशाने डिवाइड करू शकतो आपण 8 आणि 100? हा जो 8 आहे आणि 100 आहे, या दोघांना कशाने भाग जातो माहितीये का तुम्हाला? म्हणजे कशाने लावू शकतो आपण? 2 ने लावू शकतो का? बघा, सिम्प्लिफाय करायचं, जेवढं आपल्याला याला सोपं करता येईल. 8/100 ला, हा 8/100 आहे ना, त्याला कमी छोट्यात छोटे नंबर जर आणता येतील कशाने भाग लावून, तर आणायचे. या दोघांना कितीने भाग जाऊ शकतो माहितीये का? तुम्हाला टेस्ट येतात का? डिव्हिजिबिलिटी टेस्ट. हे दोन्ही नंबर कशाने डिव्हिजिबल आहेत? 2 ने डिव्हिजिबल आहेत का दोन्ही नंबर? 2 ने भाग जाणार का या दोन्ही संख्यांना? हा, जाणार. मग आपण 2 ने डिवाइड करूया दोघांना पण. 2 इथे काय येईल? 2 8 कसे येतात? 2 ने डिवाइड करायचं. 2 4 8. त्यानंतर इथे 2 10 आहेत ना, 2 5 10 लिहा आणि हा 0 येणार एक. 2 5 हे 10 आणि वरचा एक 0 लिहून टाकायचं. ठीक आहे, आता 4 आणि 50 आलं. 4 आणि 50 ला पुन्हा कशाने डिवाइड होतं? 2 ने होईल का दोघांना पण डिवाइड? 2 ने डिव्हिजिबल आहेत का? 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? युनिट्स प्लेस मध्ये 0 2 4 6 8 असेल तर ते नंबर 2 ने डिव्हिजिबल असतं. म्हणजे ज्यांच्या युनिट्स प्लेस मध्ये, युनिट्स म्हणजे शेवटचा नंबर, 0 2 4 6 8 असेल, 50 ला 2 ने डिवाइड होईल का? 52 ने डिव्हिजिबल आहे का? आहे ना. आणि 4 पण आहे.
मग दोघांना पण 2 ने डिवाइड करा. इथे 4 ला 2 ने डिवाइड केल्यावर 2 2 जा 4 आणि इथे 50 ला 2 ने डिवाइड केल्यावर किती आन्सर येणार? 50 ला डिवाइड करा 2 ने. 2 2 जा 4, 1 राहतो, हा 0 खाली घेतला, 10 झाले, 2 5 जा 10. किती आन्सर येला? 15 25. म्हणजे तू आता याच्या पुढे तुमचं डिव्हिजन नाही होणार, कारण हा आता 2 ने डिव्हिजिबल नंबर नाही राहिलेला, कारण युनिट्स मध्ये आता 5 आलं. म्हणजे आणि वरचा नंबर 2 आहे, वरच्याला 2 ने जातो पण ह्याला नाही जात, 25 ला नाही 2 ने जात. मग आता डिव्हिजन करायचं नाही, इथेच थांबायचं, डिव्हिजन थांबवायचं. डिव्हिजन केल्यानंतर 2/25 असं आन्सर आलं. आता पुढची आपली स्टेप असते डिनॉमिनेटर इक्वल करायचा. डिनॉमिनेटर इक्वल करताना क्रॉस मल्टिप्लाय करायचं. वन प्लस 2/25 याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 25 1 जा 25 प्लस 2 1 जा 2 आणि खाली या दोघांना मल्टिप्लाय करायचं. 25 1 जा 25. 25 1 जा 25, 2 1 जा 2 आणि खाली डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून 25 1 जा 25 म्हणजे इथे आलं 27/25. मग ते 200 आणि हे ब्रॅकेट मी सॉल्व्ह केलंय साईडला, हे बघा क्रॉस मल्टिप्लाय करून. मग मी डायरेक्ट आन्सर लिहिते 27/25 रेज टू 3. आता क्यूब आहे, क्यूब बोलल्यावर 3 वेळा मल्टिप्लाय करावं लागेल, स्क्वेअर नाहीये आता. मग इथे 200 इंटू 27/25 इंटू 27/25 इंटू 27/25. आता हा 25 जो आहे त्या 25 आणि हा 200 दोन्ही नंबर कोणाच्या टेबलमध्ये येतात? 25 आणि 200 त्यांनी डिवाइड करा. 25 च्या टेबलमध्ये येतात. 25 1 जा 25, 25 किती येणार इथे? 8 जा. आता इथे आपल्याला काय ऑप्शनच नाही रे. आता खूप मल्टिप्लिकेशन आहे आणि खूप डिव्हिजन आहे. या चौघांचं मल्टिप्लिकेशन करा आणि या दोघांचं करा. वर्षाचं मल्टिप्लिकेशन करा 8 इंटू 27 इंटू 27 इंटू 27 करा बघू. मी एकदा मराठी मीडियमच्या पुस्तकात बघते काय आहे ते नक्की. 8% आहे की 10% आहे? हा 10% आहे रे. आपल्या इंग्लिश मीडियमच्या पुस्तकातच 8% आहे. त्यामुळेच एवढं मोठं कॅल्क्युलेशन वाढलेलं आहे. आता हे खूप मोठं कॅल्क्युलेशन होणार आहे तुम्हाला. खूप गुणाकार आणि भागाकार करावा लागणार आहे. गुणाकार येतो सर्वांना? हा गुणाकार करा अंशाचा. वरती जे न्यूमरेटर मध्ये आहेत 8 इंटू 27 इंटू 27 इंटू 27 हे मल्टिप्लिकेशन करा आणि खाली जे 25 इंटू 25 आहे ते पण मल्टिप्लिकेशन करा. हा 8 इंटू 27 इंटू 27 इंटू 27 असं हे चौघांचं मल्टिप्लिकेशन करा. आधी काय करा 27 ने 8 ला मल्टिप्लाय करा. किती?
1,57,000. हा बोला. 1,57,000. 57,464. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 25 into 25 चं 625. 625. बरोबर. आता आपल्याला करायचंय डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन दोन्ही करून झाले, आता डिव्हिजन करायचंय. इथे खाली येणार 625. आता आपल्याला 625 ने या नंबरला डिव्हिजन करायचंय. डिव्हिजन येतं, मग आपल्याला ए मिळेल. 625 ने 1,57,464 या नंबरला मी काय करणार आहे, डिवाइड करणार आहे. बघा डिव्हिजन करताना आता हा खूप मोठा आपल्याला डिवायझर मिळालेला आहे 625. बघा डायरेक्ट ना इथे हा 1 एक पासून सुरू नका करू, डायरेक्ट एक एक नंबरला डिव्हिजन करत नका जाऊ. आपण आता मोठे झालोय बघा. हा 1 जर 1 ला डिवाइड केला तर 0च डिव्हिजन होणार. 15 जरी घेतलं तरी 15 सुद्धा याच्यापेक्षा लहान नंबरच आहे, त्यामुळे 0च डिव्हिजन होणार. 3 डिजिट सोबत घेतले 157, 157 तरी सुद्धा तो 625 पेक्षा लहान नंबर आहे, तेव्हा पण 0चं डिव्हिजन होईल. मग एक काम करायचं, 4 डिजिट एकत्र घ्यायचे 1,574. आता हा जो पूर्ण नंबर आहे तो याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे याला कशाने तरी डिवाइड होईल. 0ने न करता डायरेक्ट आपण, कारण प्रत्येक नंबर प्रत्येक डिजिट घेऊन डिव्हिजन करायला खूप वेळ जातो, मग ते 0च डिव्हिजन तसं पण होणार आहे. 1 ला जरी डिवाइड केलं तर 0च होणार, कारण 625 जर आपण टेबल बनवलं, टेबल बनवावं लागेल 625. बनवता येतंय का तुम्हाला? टेबल बनवता येतो? हा बनवा मग. मॅडम सोल झालं. काय झालं? सोल झालं. झालं. किती आन्सर आलं? पहिलं डिव्हिजन कितीचं येईल? पहिला भागाकार कितीचा? या 1,574 मधून मायनस होणारा नंबर कोणता याच्यातला? 1574 मधून. टेबल मधला कोणता नंबर आहे? 2 ने डिवाइड होईल. हा 1,350, कारण त्याच्या पुढचा नंबर जो आहे तो या नंबर मधून मायनस नाही होणार आहे. दुसरा हा जो नंबर आहे तो मायनस होईल. तर इथे मी 2चं डिव्हिजन करते 1,350. सबट्रॅक्शन करायचं असतं. 4, 7 मधून 5 गेले 2, 5 मधून 3 गेले 2, इथे 0. ठीक आहे. आता वरून एक नंबर घेणार 6. आता याच्यातून मायनस होणारा नंबर कोणता आहे? खरं तर ना हे डेसिमल मध्ये येणार आहे तुमचा आन्सर. 22646 मधून मायनस होणारा हा नंबर आहे 3, 1975. ते 1 राहणार. इथे 4 मधून 7 नाही जात, मग इथून आपण बॉरो करणार. 14 मधून 7 गेले 7, इथून पण 1 मधून 9 नाही जात, म्हणून इथे मी 11 केले 2, 0. आता मुळात होईल काय माहिती आहे, इथे तुमचा जो आन्सर आहे ना ते फ्रॅक्शन मध्ये येणार. आणि फ्रॅक्शन मध्ये आपल्याला प्रश्न काय विचारलाय की मेंढ्या किती होणार 3 वर्षानंतर, आणि मेंढ्यांचा आन्सर काय फ्रॅक्शन मध्ये असू शकत नाही. मेंढ्या का असं आहे का, पैसे आपले असू शकतात 50 पैसे 75 पैसे, पण मेंढ्या कशा असू शकतात? आता इथे डिव्हिजन जे आहे ते 4चं होईल परत. 2,600 याच्यातून मायनस होते. त्यामुळे हे जे 8% दिले ना ते रॉंग आहे. तिथे 10%च घ्या.
कारण 8% ने तुमचं फ्रॅक्शन मध्ये आन्सर येतं आणि फ्रॅक्शन मध्ये आन्सर रॉंग येणार तुमचं. 234.1 आणि एवढ्या मेंढ्या कशा काय असणार फ्रॅक्शन मध्ये? तर मेंढ्यांचा नंबर, मेंढीला काय आपण असे तिचे भाग नाही ना करू शकत. पैसे आपण अर्धे अर्धे असे 50 पैसे 25 पैसे असे रुपये असते तर ठीक आहे, पण कामगारांची संख्या आहे, मेंढ्यांची संख्या आहे, हे फ्रॅक्शन मध्ये आन्सर नाही येणार, पॉइंट मध्ये आन्सर नाही येणार, ते होल नंबरच असायला पाहिजे. त्यामुळे 8% जे दिलेलं आहे तिथे 10% तुम्हाला घ्यावं लागेल. ते चुकून माझ्या मते 8% केलेलं आहे त्यांनी. 234.1 पॉइंट मध्ये आल्यामुळे थोडं चुकीचं आहे, कारण मेंढ्यांचा नंबर आहे ना, शिपची संख्या सांगायची आणि शिप आपण असे पॉइंट मध्ये थोडी देऊ शकतो. एकतर 134 देऊ शकतो, नाही तर 135 शिप्स होऊ शकतात. 134.1 कशी होणार? बरोबर ना? पैसे आपण 1 रुपयाला आपण वाटता येतात, पण ते माणसं आणि मेंढ्या कशा वाटणार? त्यामुळे मग 8% ने जर होल नंबर आला असता, पूर्ण उत्तर आलं असतं, तर मग बरोबर होतं. पण फ्रॅक्शन मध्ये आल्यामुळे प्रॉब्लेम आहे थोडं. ठीक आहे, तर ते 10% ने घ्या. आणि पुढची जी गणित आहेत ती जरा बघा येतात का सोडवता. तिसरं गणित आहे ते बघा सोडवता येते का, थर्ड वाला. कारण त्याच्यामध्ये सुरुवातीला 40,000 झाडं आहेत जंगलामध्ये आणि दरवर्षी 5% पर इयरने झाडं इन्क्रीज करतायत, ते लावतायत झाडं 5%. मग हा रेट घ्या. हा पी सुरुवातीला 40,000 झाडं होती, 40,000. आफ्टर 3 इयर्स तिथे त्या फॉरेस्ट मध्ये किती ट्रीज असणार, हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, येईल सॉल्व्ह करता? कराल? ठीक आहे, आपली वेळ संपली आहे. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला भेटू उद्या. बाय. बाय.